ए पुरी चल आता गेले पाहुणे चल. हा दादा येते ना. चल चल आता काय आता गेले ते काय. हा गेले ते मला माहिती आहे पण ते गाडीत ना हात करून राहिले ना. हा ते काय गेले ते काय. या या हा चला चल. बरं झालं सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला ना वर्ग दादा. आवडला तुला. हा मग वर्गले भारी बाय बरं. हा मग एवढी सगळं त्याचं सगळं आपलं जुलं त्यांचं जुलं हम्म. संबंध होऊन गेले. मग आता तुमच्या नजरे खालून गेले म्हटलं काय पाहिजे आता विषय काय नाही. करतो आता थोड्या मी ना गावात जातो. आता तर जेवलो आपण त्यांच्या संग मा तेवढं पोट नाही. भरलं या इथं बसू. नाही जा हा बसू गडीवर. हा पण मी ना आता काय करतो गावात जातो. हा आपले ना याच्या तारखा पाहतो ना काढून. हा हा? साखरपुड्याच्या ना. हा साखरपुडा एकदा झाला ना मग लग्नाची तारखा काढून नंतर. हा? हा तसे तुमचे जाय बोलले मी कॉल करतो म्हणे घरी जाऊन आम्ही बघतो तुम्ही बघा म्हणे. हा नंबर बी घेतला त्यांनी माझा. हा का बरं झालं. चांगले नोकरीला आहे मग काय पाहिजे अजून. नाही नाही, आज लय मोठ्या कामा येते येडे का तू. आज 2 लाख रुपये पेमेंट आहे त्यांना. दादा हो, हा मग साखरपुड्याची तारीख थोडी लवकरच धरू. चालेल ना. कारण की ते मला आता मग जाताना बोलले साखरपुड्यामध्ये मी तुला आयफोन गिफ्ट करणार आहे. हा का मग मी हा ओप्पोचा फोन नाही वापरणार हा तुम्हाला देऊन टाकीन. बरं बरं चालेल. हो. आता त्यांना काय कमी म्हणा हो. हा ते काय आता नवीन नवीन तुला मग आयफोन काय 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 देतील बाई. काय हो असं कोणी असं करते बाई पण पण चांगले तो कल्याण होते ना मला आनंद आहे बाई. हा. म्हणजे दादा आता तुम्हीच पाहिले ना नाही, आता तुमच्या शब्द पुढे आहे का मी. अगं मॅच पाहिलं बरोबर आहे तो म्हणलं मग मी का वाईट करी का तवाला. हा मग तेच मी तुम्हाला म्हणून राहिले तुमच्या शब्द पुढे आहे का. अख्ख्या गावात बोंब आहे आपलीवाली. आपल्यासारखे माणसं नाही कुठं. बाबरावची पोर. दादा हा तसं नाही काही. ते कसं आहे माहितीये का तुम्ही एवढे कष्ट केले तुम्ही एवढा दबदबा आहे तुमचा तुम्ही गावात गेले तरी तुम्हाला लोक राम राम घाली त्या. त्यांना माहितीये तुम्ही कसे बरोबर आहे का नाही मग त्याच्यामुळं. गावाला म्हणजे थारकाच फुटत मी दिसल्यावर. एवढं सोपं का हो नाही. दादा हं. लग्न तिकडे ठेवायचं म्हणते ते. नाही नाही लग्न तिकडे घालतो आपल्याकडे ठेवायचं आपण काल जायचं त्यांच्याकडे. ते येतील काय लक्झऱ्या करून. मला ते म्हंटले लग्न इकडेच ठेव म्हणे म्हणजे आम्हाला यायला जवळ. हा नाही नाही इकडेच ठेवू आपल्याकडेच. आता एवढं कोकणात जायला परवडणार आहे का दादा? नाही नाही एवढं लांब नाही बा आपल्याच्या नाही म्हणा भाऊ. नाही मग त्यांना सांगू ना तुम्हीच्या हळदीच्या आगल्या दिवशीच. हा हळदी जागल्या दिवशी या. आगल्या दिवशी साखरपुडा ठेवू. त्याच्या अगं, 15 दिवस नाही 15 दिवसात लगेच तसं नाही गाणं ठेवायचं पुरी गप. मग तिने कार्यक्रम सांगच म्हणलं ते आवरत नाही बाई. नाही साखरपुडा 15 दिवस आधी ठेवू मग 15 दिवसानंतर लग्नाचं हा. गाणं ठेवू असं म्हणते मी. हा मग असं म्हण का तू का लगेच म्हण 3 दिवस 3 कार्यक्रम असं नाही नको नाही तसं नाही म्हंटले मी. हा. पाणी पाहून राहते मग करा इकडं पण कुठं. आता का बरं आले नाही दादा कोण? तुम्ही फोन नव्हता केला आत्याला. नाही ना आता तब्येत थोडी आहे ना जाम होती ती म्हणा भाऊ आता मी काय येणार नाही साखरपुडा येईल म्हणा. मग कोण येणार होतं. कायच कोणी आहे मग ती नाही म्हणले मग दुसरं कोण आहे तिचे पर्याय काय इकडे तिकडे येणार ते. ते काय बारा निश्चित त्याला तर हा. आपण किती वेळा म्हणलो होतो इडे आमची काही घर लहानचं मोठं केलं बाई मी त्याला इकडेच होतं शिकायला. तू पाहतो तू लहान मला होतं. तुम्ही चांगलं हॉस्टेलला टाकलं होतं तिकडं. मग? मी यायच्या तेव्हा तर त्याला म्हणायचे चांगलं शिक पण काय असं हा, काय म्हणजे काय डॅमच्या वाणी वाढलंय नुसतं. हा. एक विचारू का तुम्हाला काय मग तुम्ही आपल्या भाऊ बांधायला तर बोलवायचं ना काल बोली ती पोरगा पसंतीला. लोकांना एवढं सुख राहते का म्हणजे कोणाला चांगलं पाहिजे कोणाला माहिती राहते. म्हणजे नाही शेजारच्याला तरी बोलवायचं. काही नाही बाई लोक आहे ना जिथं चांगलं होत असलं ना तिथं आहे ना बोट लाईत राहते आहे. काय लोकायला बोलून काय करायचंय. बरं मग म्हणजे चांगलं सामान ते आपण या कोणाला फोन नंबर घ्यायचा ते लगेच घरी गेला काही याने लगेच फोन करून सांगायचं संध्याकाळी तिथं असं आहे ते तसं आहे तो करेल का लग्न चांगलं तुमची इज्जत घाली असे बोलायचे लोक. पोर असं आहे अशी का? पोर तशी काही नसताना असं सांगायचं. म्हणून नाही म्हणून मी बोलत ना तुम्ही. म्हणून मी कोणालाच बोलवलं नाही. पण तुम्ही तर गाव जेवण त्याला मोठं देणार आहे मग. अरे पुरी आता तो साखरपुडा जर झाला ना तर साऱ्या गावाला कळल का बाबूरावच्या पुरीचं लग्न जमलंय सगळं झालंय ओके एकदम. साखरपुडा झाल्या मोठा साखरपुडा करतो मी घाबरू नको. नाही मोठंच करायचं आपलं हा. छोटं थोडी करायचं आपलं इड थोडी नाही. करायचं घरी लॉन्च मध्ये आणि ठेवायचं एकदा आहे. तो एकदा लग्न लागलं ना तर माझ्या डोक्यावरलंय ना ताणच कमी झाला डायरेक्ट. म्हणजे मी ताण आहे का. तसं नाही लोक बाई काय सांगायचे बाय लग्न आणि जमीन लग्न जर करायचं असले ना तिला मोडीच्या जमीन व्यवहार जर असला ना तर तिला लगेच दुसरा घुसतो व्यवहार करायला असं राहतं ते जमीन सुद्धा असं आहे. जमिनीचं आणि लग्नाचं काम लय अवघड झाले बाई असं आहे. म्हणून आता म्हणत राहते का मला घडी घडी. मग त्याच्या पोराचं काय झालं आता परत असंच ना 36 वय झालं त्याचं विचार कर. बाबू मग असं ना 17 ठिकाणी मोडलं त्याचं. काय सांग बरं झालं माझं 22 वर्षाच्या आसनीच लग्न ठरलं ना दादा. मग पण असं- दादा तुम्ही पोरगा पाहिलं मी काही तुम्हाला म्हंटले नाही तुम्हाला आवडला म्हणून मी बी काही बोलले नाही. हा बरं आता मला तर काही जेवायची इच्छा नाही दादा.
हा मी ना जरा वेळ झोपते, मला लई झोप येऊ राहिली. हा तुझी झोप पण मी ना येतो तारखा काढून दर्शा हा. आपल्या किती निघायच्या काय नाही साखरपुड्याच्या मग आपण दोघं विचार करू त्याला संध्याकाळी फोन करू सांगू एवढं चालेल. तारखा निघाल्या मग कोणती तारीख धरता सुपारीची साखरपुड्याची हा? चालेल तसं मला ते फोन कर ना दादा, हा तू मी फोन सांगते. हा, मी कर. साडी वगैरे राहून देते, थोड्या वेळाने फोटो काढत जाईल. हा जाय कुठं जाय तुला हा हा बरं का दादा, हा या जा- लवकर जाऊन. झोप व्यवस्थित हा हा हा, जागसूच झोप हा दरवाजा लावून घेते, आला आवाज द्या. हा मामाच्या इकडं लय सुकाट वाटू राहिलं. लय दिवसांनी आले काय मामा झोपले काय या की दुपारच्या मामा मामा कोण आहे? कोण आहे? मी आहे बाळा. बाळा? कोण बाळा आला आता? ऐक, काय झोपले काय अरे तू मामा कुठे मला गेली तारखा काढायला, ते जाऊ दे. तू एवढं लेट का आला मग? तारखा काढायला हा मग थोडी यायचं, तर 1 तास आधीच यायचं ना. काय आता गेले ते पाहुणे, कोणते पाहुणे मला बघायला आले ते. कवा आता 1-1.5 तास झालं जाऊन. काय खोटं बोलत काल खोटं बोला, आत्याला विचार बरं फोन करून. काय सांगतो, बस खाली. आम्ही कवाच, मी मगाशी दादांना विचारलं, म्हटलं काय झालं, आत्या नाही आली का? म्हणे काय तिला बरं नव्हतं म्हणून नाही आली. हा काही म्हण, पण तुझं दाजीला भारी आहे. तू यायला पाहत होता रे. का बे हा दाज गप्पे काय, देव का नाव तुला तू काय भांडायला आला की इकडं? मामा कुठे गेले कधी गेले मामा गेले तारखा काढायला लग्नाची. आता पण साखरपुडा धरायचा आहे ना, मग तारीख काढायला गेले. तुला माहिती नव्हतं का? काय मला पाहुणे पाहायला येणार होते. तुला सांगितलं नव्हतं का दादानी? नाही नाही, अरे आत्याला फोन केला होता आम्ही. आजच्या का द्या ना हा आत्या द्या नावाचे, तूच द्या ना म्हणे, तूच बुळकळ थिंडतो इकडे तिकडं. बोल कळत म्हणजे हा मग काम राहते काही असं हिंड होतो काय आणि तुझं काय, या घरचा ना त्या घरचा, इकडे तिकडे हिंडता हिंडता जाते तुला दिवस. किती वेळ झालाय मामा गेले गावात आताच गेले ते तरी म्हणजे हा अर्धा तास झाला असं. खरे मग ते तेच रस्ते ना गावातूनच आलोय मी मग गेला असेल कुठे आजूबाजूला, भेटला असेल त्यांना कोणी. थांब बरं एकदा फोन लावून बघ. आता काय आमची ओळख काय कमी आहे काय? हा, तुमचा लय पुचका आहे बा. काय आहे? पुचका फोन का बरं उचलीत नाही मामा फोन घरातच आहे दादाचा. मग आता तर जटी झाली काचे परत जाय. काम होतं मामा संग एक पर्सनल हा हा. त्यासाठी आलो होतो हा का, मग बस इकडे कुठले ये. पाहुणे ते खूप लांबचे. कुठले कोकण माहिती ना? आता कोकणात पार हा कोकण स्थळ तिथलंच आहे. मग कवा जाणार आणि कवा काय लग्न नाही काय? त्यांच्याकडे BMW आहे, ते काय लवकर आले लवकर गेले. मग आणि काय? त्याशिवाय त्या दाद्यानं 2 लाख रुपये महिना आहे. बाबू बरं मामाची गाठ घेतो तो सांग नंतर बोलू का बरं? काम होतं मावाला अर्जंट बरं जा असं सरळ. दादाच आले. कधी आला भाषा हे काय आत्ता चालू हा आत्ता चालू बस काय म्हणतो या बाबा. मामा हा? हे तुम्ही बरोबर नाही केलं काय काय झालं काय आता ही एवढ्या लांब द्यायची म्हणल्या जाणार कवा येणार कवा काय नाही आली तर काय फरक पडायचा भाऊ. पण दादा मी त्याला सांगितलं त्यांच्याकडे BMW आहे, यायला काही जास्त वेळ नाही लागत. मग अरे मस्त सारी दुनिया राहती पण टायमिंगला कोण नाही आणून घाली अरे हो हे बघ 6-6 महिन्यात एकदा तर येईल ना भेटायला. पण एवढ्या लांब अरे पण माणसं लय भारी भेटले परत पोरगा असा भारी आहे आणि सर्व्हिसला आहे त्याशिवाय. सर्व्हिसला आहे कामाला आहे 2 लाख रुपये पेमेंट आहे आणि ते मी नाही पाहिलं रे भाऊ हिच्या मामाने पाहिले. काय माझ्या सांगायचं मामाने बघितलंय, माझ्या माम्यावण्यानं दाखवले. मेवण्याला एवढी गाय लागली होती आता तो म्हणा दाजी आणू का पाहुणे लय भारी आहे. ते कसं हा? झालं, मी मामांकडे होते शिकायला, मग त्यांनी मला तिथे खूप वेळा बघितलं होतं त्यांच्या गावामध्ये. मग तेव्हापासून त्यांना आवडत होते म्हणून मामांना विचारलं, मग असं. ते जाऊनच गेलं आमचं. आहे की नाही दादा? मामा हा? शब्दभर मा विचार करायला पाहिजेच नव्हता तुम्ही अरे भाऊ मावाला गंजाना तवल पण याचं मग? काय दादा? थांब ग मला ना त्याच्या भाषेत बोलू दे व्यवस्थित. मग मी जाऊ का घरात? तो एवढा लांब आला आता थांब ना तरी. मग तुम्ही मला बोलू देत नाही. हा बोल तू नंतर बोल पण मला बोलू दे. बोला. भाषा असे काय रे, आत्याचं बरं आहे? का रे आत्याच लय काळजी माही काळजी नाही का तुला
मग भावाची बहिणीला काळजी राहते का हो दादा? मी तर हम्म. किती वेळा आत्याला विचारलं भाऊ कुठे आहे, भाऊ कुठे आहे. आत्या म्हणते हिंडतो इकडे तिकडे, हिंडतो इकडे तिकडे. पाहिलं अरे पण आता काय रे भाऊ भाषा, अरे पण आता तो एवढं वय झालंय, तू विचार करायचा. आता माई पोराचं वय किती, तो वय किती, पण लग्न जोगत झालं ना, किती वय झालं आमचं. कोणाचं तो 36 वय चालू आहे भाषा. मग मला मग आताशी पोर 22 सांग बरं, लागले. पुरीला 22 वय, आणि 14 वर्षाचा गॅप पडतो भाऊ तवाल्याच्या. आणि माझा होणारा नवरा काही जास्त व्हायचं नाही. तो हा. 29 वर चालू आहे त्याला, 29. का हो? हा. मा बरोबरच्या पोराला 4-4 पोरं झाली. हा. मग तुम्ही पुरी पाहायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे का मावाला आहे? नाही नाही मावाले आहे काम, पण मग? काय करू माहिती का आई, मी आतापर्यंत सगळं शोधात होतो भाऊ, पण तो दिवसा वय वाढत चाललं. पण तुम्ही नाही नाही तुम्ही का कोणत्या सोयरीक दाखवली मला? नाही दाखवलं नाही ते बरोबर आहे तुम्हाला. आज- एक मिनिट थांब ना भाऊ. मग आता तिच्यासाठी थांबलो, तुम्ही लगेच ती दुसऱ्याच्या गाड्यात घालू राहिले. अरे भाऊ ऐक तर माझं काव दादा. हा? माझी ती मैत्रिणीची बहीण मोठी सोनी, हा. तिच्यासाठी आपण याला विचारलं होतं ना. हा आता हा काय म्हणले आपल्याला, तोच सांगतेवानी हिंडतो हा. पुढे पोर देऊन पस्तावितो म्हणे काय बरं बाबा. आता काय केलं इथं? त्याला काम धंदा करायला शिकू सांग. दे, मग देऊ म्हणे पोर. त्यांना सांग थांबून ठेवा. मग त्यासाठी पोरं पाहिली होती. विचार पाय तिला, विचार पाय आई. काय विचारा तिला, तू विचारा तिकडे तिला. तिकडे हिंडायचं त्याला, आम्ही काय करणार आहे? असं तुला जर हिंडायला घरी लागलं. कामच गोड लागत नाही, अरे कोण ना हा. काम गोड, मग हे फुकट होतंय का? काय ज्ञान अरे तुझेच घरची सांगत आहे, मला काय माहिती. तुझेच आई बाप ती सांगत आहे. तुला हा. रुपये कमवायची अक्कल नाही. याला कुठं बोल लग्न करते म्हणून, अजून आम्हाला सांभाळावं लागत. मग? याला परत दुसरी बायको केली म्हणजे मग ती आम्ही सांभाळायची का? काय म्हणले? काम होत नाही? हा? आज ना उद्या लागन कुठतरी कामाला. अरे लागाय पण कामाला लागायचो आले, आता वय मर्यादा किती वाढत अहो, गेली. किती काय वर्षाची पोरं झाली, पोलीस बिलीस होती नाही काय? नाही होते पण मग? आता तू एक काय- मिनिट दादा, तुला पोलीस मध्ये भरती केलं, तो पोट किती पुढे आलंय. ते माय मी करीन ऍडजस्ट. हा ना, ते टेप मध्ये बसल का ते? हा बसन बस. बसल ना. काहीतरी विचार करूनच घेतील. घेऊ दे, तू नको लगेच पुसपास चमचा डावून. करायला, पुसपास करायला. आणि बरं दादा, जाऊ दे भाऊ आता बघ. मी काय आता त्या पाहुण्या हिची ननद आहे एक, त्या पाहुण्या का, हा तर मग मी पाहतो विचारून त्यांना. काय पण त्यांना हुंडा लागत आहे 5 लाख रुपये. का 5 लाख रुपये हुंडा देव असतो, मग हिच्याशीच केल्याने काय वाईट आहे? कसं काय? आम्हाला 25 लाख रुपये हुंडा दिलाय त्यांनी. त्याने आम्हाला 25 दिलं, पोर उचलेल नाही त्यांना. म्हणजे म्हणजे लग्न दुसरे करायचं, उचलून येणार पोर असं. ते बाकी मला नाही माहिती. पण त्याने आम्हाला 25 लाख दिले ना भाऊ. असं मी काय करीन करतो? तर बिगर हुंड्याचीच करीन. मग थांबून घे जरा, पाहू आपण एखाद्या गोरगरिबाची. हा मग असं काय? कल्याण होईल. नाही नाही मला हीच करायची. हे बाय, माझं डोकं नको फिरू. दादाला सांगा बरं. अरे ती पोर आहे ना बांडल, तू अशी काला डोकं लायचं भाऊ. भांडण म्हणजे मग माझं जमलंय तर दाजी काय म्हणा, लेखा लग्नामध्ये कान पिळायला कोण नाही, भाऊच लागतो ना. तू तिकडे पाहतो भाऊ कोण असन त्याला. त्या बाय दादा पाहिलं का? ज्ञानोबा तू विषय सोडून दे, तो करता मी पोर पाहतो, घाबरू नको. नाही तर मी डायरेक्ट दिवस देऊन टाकीन. म्हणजे जीव देऊन टाकीन. तुमच्याच नावाचं, तुमच्या दोघांचं नाव लिहून ठेवीन चिठ्ठी. आत्याला फोन करू काय? करा आत्याला तर फोन. काय म्हणा, हा काला पाठवला इकडे म्हणा. हा आमचं आमच्या उरावर मुग दळायला पाठवला का? आमचं डोकं खायला पाठवलं का? हा? हा हॅलो आत्या. हा हा ग, मी अर्चना बोलते. हो मी बरी, एकदम मजेत आहे. हो तू कशी आहे? बरी ना? बर बर. आणि ज्ञानोबा कुठे गेला? नाही माहिती ना तुला, इकडे तिकडे हिंडतो. हा अगं तो आमची इथं आलाय. तो आम्हाला जीवा मरण्याची धमकी देऊ राहिला. अगं आत्या काय करू? धर दादाशी बोल. हा बोल, धरा दादा. आत्या काय हा, म्हणते? बोल का बाई, काय काय? अगं हा इकडं आलाय, विचार कर ना तू. हा अगं हा डायरेक्ट म्हणतात तुमच्या नावाची मी चिठ्ठी लिहून ठेवतो आणि मी जीव देतो. हा याला पटते का असं बोलायला? पटाता म्हणजे हा? आता या महापुरीचा त्याचा जोड तरी बसत आहे, तूच सांग. सोन्यासारखा पोरगा भेटला मला. असं नाही ना ग, पण तूच सांग बरं मग. हा? हा पाय धर, बोल काय म्हणते पाय म्हातारी. मला नाही हा. बोलायचं फोन. धर का बोल. जाऊ दे का आत्या, तो नाही हा. बोलत आहे. घरी ना हा काढून ए देतो. पुरी ते जिलेबी ते उरेल त्याला दे नाश्त्याला काय दे. नको मला. हा खाय काय आवर. तुला घरी पाणी वाढवलेलं. नको. हा पाणी नको तुमच्या घर. जिलेबी तर खाय. काहीच नाही. अरे सुपारी फोडली त्याची तर काय? डबा पडू दे तिच्या. थांब आता या बाईचं लग्न झालं का? त्या पोराची बहीण आहे ऐक, हा. तिचे असंच जमाना ऐक. मग मी ना शब्द टाकील त्यांच्यावर का आमचा का असा पोरगा आहे बाचा मावाला, देव साठा लोट करून. हा आता ही एकदा काढून दिल्या तिचा काय भरोसा बोल शंकर तुला काय करायचं त्याच्याशी मी आहे ना. तुम्ही म्हणते काय भरोसा?
ते देतील म्हणून. नाही नाही देतील मग कवर देणार. त्याच्यापेक्षा ही घरातल्या घरात राहील ना इकडे जवळच्या नाही, पण जवळ. आमच्या दोघांची पसंती झाली, मला आवडतो तो, तू असं नको करू. जबदार. गप तू जरा, तुला काय भाऊ कळतंय? हे बघ असं आहे अक्कल घरातल्या नव्हतं. घरात पुरी थांब काय घरातले घरात संबंध आहे ना भाऊ कोणाला काही बोलता येत नाही म्हणता येत नाही किती नाही म्हणलं तरी आत्याचं तिचं थोडं भांडण होणारच आहे तू तिला काहीच मारणारच नाही आहे. भांडण होणार. नाही रे, सांगत ऐक इकडे जवळच्या जवळ काय झालं तर आम्हीच येणार आहे नको का? बाबा, कोणी नको. येणार आहे? नको आम्ही बहीण भाऊ वाईट हो बाबा हाय ते तुटक बाहेर गेले दिली ना तेच बरं आहे. उलट माझं एवढं कल्याण झालं का मग- दादा डोळे झाकून मला देऊ राहिली. हा काय समजत रे तुला त्या मग ती ये आता समजा तुम्ही नाही, नाही. पडले जडले तर आम्ही जवळच्या जवळ येऊ का? ते ही येईन लगेच जवळच्या जवळ. नाही नाही त्यांची सोय करणार आहे आम्ही, का हो दादा? हा. सगळं बोलणं झालं, आम्ही त्यांसाठी प्लॉट बांधणार तिथं. हम्म. हा. दादाच असं लग्न करून देणार आहे. दादा पाहिला कसा बोल अरे राहिला हा? दादाला तिकडे राहायला नेणार आहे ते तिकडं हा त्यांच्या जवळ तिकडं मामी शोधली मामाने एखादी. अरे काय बोलत होतो भाषा तुला कळत का रे भाषा मग अरे शेवटला मला ते ना तिथे नेणार आहे तिथे ठेवणार आहे मला हा. तिकडे कोण नाही मला पाहायला ना तर मग पुरी जवळच ते ठेवणार आहे असं काय? दादा हा मला त्यांचा फोन येतोय आणि याला सांगून द्या मध्ये मध्ये मचमच करू ए, नको. मस्त करू आणि नको मी चालले बाहेर बोलायला, याला सांगून हा, द्या जाय- मी हा. लग्न त्यांच्याशीच करणार आहे, हा. मला आवडलंय ती. हा चालतंय आमचं काय सगळं- नाही पाहतो मी लग्न कसं करते ती. निघ. बरं ज्ञानेश्वर हा. काय तुला मग काय थांबायचं का आज नाही. बरं मी काय आणतो ज्ञान भाऊ हा. वीस चाल मी काय आणतोय काय तुला आता तोल आहे ना मी बरोबर आहे ना मी लग्न होऊन देणार नाही. मी याला कर भांडण कर, करीन. चाल हा. हा रिकामा नको ते करू तू आता आहे ना ये मी तुला आहे ना 2 दिवसात पोर पाहिलं ना तिला चालेल तिच्या आधी मला लग्न झालं पाहिजे. नाही करच करू. तिच्या आधी ना हा. आता तिच्या आधी लावू दे. तिच्या आधी झालं पाहिजे. अर्चनाच्या आधी ना हा. हा चल ना चल तो करून देतो आधी चल काय करू नको ये मग हा हा. बरं का भाऊ? हा. सांग बाईला हा? हा. हा जा व्यवस्थित फोन कर पोहोचल्या वगैरे हा हा. हा. हा 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 बाईला सांग हा हा